श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स। प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते। तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो। तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी। संपर्क 8600826700। उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिली आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। पाटील म्हणाले, नुकताच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला असून सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरण यांच्या नियमानुसार मान्यतेनुसार आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात सूचना फलकावर लावणे अनिवार्य करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच प्रवेश शुल्काबाबतची संपूर्ण माहिती शुल्कासहित महाविद्यालयाच्या प्रवेश माहिती पुस्तिकेत आवश्यक असलेल्या भागात अनिवार्यरित्या नमूद करण्यात यावी। शुल्काबाबतची माहिती आणि प्रवेश माहिती पुस्तिकेतील शुल्काबाबतची माहिती सर्व प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वी देणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे। शुल्काबाबतची माहिती सूचना फलकावर आणि प्रवेश माहिती पुस्तिकेमध्ये दिसण्याबाबतची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ आणि संबंधित विभागीय सहसंचालक यांची राहील। सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या कुलसचिवांनी बाब आपल्या अधीनस्थ आणि संलग्नित महाविद्यालयांना आपल्या स्तरावरून तात्काळ सूचित करावी असे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता संबंधित महाविद्यालयांनी घ्यावी। तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील असे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे।